मुळातच आमची फॅमिली रणदिवे फॅमिली खूप सिंपल आणि साधी आहे. त्यामुळे तिच्यावर संस्कार पण तसेच झाले. मला जर समोर जी व्यक्ती चुकीची वाटली तर मी चुकीची आहे म्हणून मी सरळ बोलून टाकते समोर, स्पष्ट जे काय आहे ते. नेहमी आपण हळदीत नाचतो, दंगा करतो आपल्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, पण ही एक वेगळी फॅमिली असते. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आली आहे. आणि आता लग्न कोणाचं आहे तर जानकी आणि ऋषिकेशचं आहे. आणि आता माझ्यासोबत जानकीची ननंदबाई आहे. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त आहे शर्वरी. आता लग्न सराई तुमची सुरू आहे, जी घरात चालू आहे, किती लगबग सुरू आहे याची? खूप, कारण आमच्या घरी पाहुणे पण खूप येत आहेत आणि घरातलीच माणसं खूप असल्यामुळे म्हणजे हातभारही लागतोय कामाला. पण ती लगबग किंवा एवढं काम असूनसुद्धा फार काही त्याचा ताण नाही येते, कारण आम्ही सगळे ते काम खूप एन्जॉय करतो आहे आणि सगळे मिळून हे सगळी कामं करतो आहे. त्यामुळे छान वाटतंय, मजा येते. शर्वरी एकदम सिम्पलच आम्हाला बघायला भेटते. खूप क्यूट वाटतंय हातीचा लुक, म्हणजे एकदम सोज्वळ वगैरे. तर एकंदरीत तुझ्या या लुकच्या आज जो आहे हळदीचा, त्याबद्दल काय सांगशील? शर्वरीचा असाच असतो लुक, एक छोटंसं मंगळसूत्र गळ्यातलं छोटंसं, आणि अशी साधीच असते ती, पण चा ॲटिट्यूड महाग पडतो. सो बाकी सगळं तिला सिम्पल आणि छानच आवडतं, कारण मुळातच आमची फॅमिली रणदिवे फॅमिली खूप सिम्पल आणि साधी आहे. त्यामुळे तिच्यावर संस्कार पण तसेच झालेत. त्यामुळे बाकी लुकमध्ये पण तोच साधेपणा येतो. तू आता बोलली ॲटिट्यूड, पण जानकी आल्यावर तिला ॲटिट्यूड दाखवणार आहे की नाही? माझं कसं आहे की जी सिच्युएशन असेल, मला जर समोर जी व्यक्ती चुकीची वाटली तर मी चुकीची आहे म्हणून मी सरळ बोलून टाकते समोर, स्पष्ट जे काय आहे ते. मग ती जानकी वहिनीच जास्तीत जास्त वेळा मला चुकीची समोर येते, त्याला कोण काय करणार आहे. सिच्युएशनच अशी असते की मला समोर दिसतं की जानकी वहिनीची चूक आहे म्हटल्यावर मी सांगणारच. पण दादाला आता यात किती मदत करते तयारी वगैरे करायला? कारण दादा तर साधा सिम्पलच दिसतोय ना. हो, ॲक्च्युली दादाचं कसं आहे, दादा वहिनीशिवाय कुणाचं ऐकत नाही. मग याची खंत आहे आता. हो, म्हणजे ॲक्च्युली आता नाही आहे, सुरुवातीला होती जेव्हा त्यांचं नवीन लग्न झालं होतं. आता 10 वर्ष झाली की लग्नाला, आता त्याचं काही वाटत नाही. आता ते आम्ही ॲक्सेप्ट केलं आहे की ठीक आहे, आता दादा झालाय बाबा वहिनीचा बैल. त्यामुळे सगळं वहिनीच बघते, त्याचं जे काही आहे ते शॉपिंगपासून सगळंच. आणि वहिनीला सगळं असं खूप सिम्पल आवडत असल्यामुळे दादा पण सिम्पलच राहतो. पण जानकी आणि ऐश्वर्या, आता ऐश्वर्या काहीतरी करणार आहे, मग तू कोणाची साईड घेणार, जानकीची की आता ऐश्वर्या? जसं मी म्हटलं तसं सिच्युएशन जे सांगेल, जे समोर मला खरं आणि खोटं वाटेल ते मी त्याची बाजू घेणार, खऱ्याची बाजू घेणार. पण मालिकेत आम्हाला कुठे असं पाहायला मिळेल का की तू कुठेतरी ऐश्वर्याच्या साईडने आलेली? यू नेव्हर नो. आता हा ट्विस्ट घडू शकेल. हो, घडू शकेल, म्हणजे उलटाही घडू शकेल. कदाचित मी इतकी जानकीच्या बाजूने जाईन की सांगता नाही येत. हो, हे तर होईल. पण आता ऑफस्क्रीन, म्हणजे ऑनस्क्रीन आम्ही बघितलं, पण ऑफस्क्रीन किती मजा चालली आहे तुमच्या सगळ्या? अरे बापरे, तुम्ही बघतच असाल, तुम्ही सकाळपासून आलाय तर आज हळदी आहे म्हटल्यानंतर सगळ्यांना आम्हाला खूप सूट दिली आहे की तुम्ही फ्रीली नाचा, तुम्हाला हवं ते करा. सगळ्यांना आता बघितलं, हळद लावली आहे. हळद खेळलो आहे आम्ही, त्यामुळे खूप खूप मजा येते. आणि ऑफस्क्रीन आणि या कॅरेक्टर्समध्ये मजा करायला जास्त छान वाटतं. जरा वेगळं असतं ना. नेहमी आपण हळदीत नाचतो, दंगा करतो आपल्या फॅमिलीबरोबर, फ्रेंड्सबरोबर, पण ही एक वेगळी फॅमिली असते. तर त्यांच्याबरोबर मजा करायला तेवढीच छान, काय म्हणतो आपण, एक मोमेंट्स तयार होतात. खऱ्या आयुष्यात हळद खेळायला किती आवडतं? खूप, कारण मला नाचायला आवडतं, मला दंगा करायला खूप आवडतो. त्यामुळे मला मुळात हळद म्हटल्यावर तेवढंच, मला बाकी कसली काही पडलेली नसते, मला नाचायला द्या बास. मग याच्यात पण आम्हाला तुझा डान्स बघायला मिळणार की नाही? संगीतमध्ये मिळेल ना बघायला. संगीतमध्ये आम्ही सगळे नाचणार आहोत, त्यामुळे हळदीला तर काय, आम्हाला जसं फ्रीली नाचायला देत आहेत तसं नाचतोय आम्ही. म्हणजे तो आत्ताच चालू झाली की हळद म्हटल्यावर लगेच चालू? येस, डेफिनेटली.
हाच उत्साह खूप कायम राहू दे आणि आम्हाला खरंच खूप मजा येते हे सगळं म्हणजे बघायला किंवा हे सिरियलमध्ये अनुभवायला मिळते, ह्यात खूप मजा येते आणि थँक्यू सो मच. थँक्यू तुम्हाला पण. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.